काँग्रेसमधील बड्या नेत्याची महाविकास आघाडीतून हकालपट्टी करा, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मागणी। असं न केल्यास आम्ही शिवसेना स्टाईलनं आंदोलन करू, असा इशाराही शरद कोळी यांनी दिला आहे। काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांची हकालपट्टी केली नाही तर आगामी काळात शिवसेना अनेक आंदोलने शिवसेना स्टाईलने करेल, असा इशारा शरद कोळी यांनी दिला आहे। महाराष्ट्रात काँग्रेसचा सुपडा साफ झालेला होता, मात्र उद्धव ठाकरेंमुळे काँग्रेस पुन्हा एकदा उभा राहिली। मात्र काही नेत्यांना पंख आले आणि ते उडायला लागले, असा इशारा, असा आरोप शरद कोळी यांनी केला आहे। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत। या निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलाच फटका बसला। महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाला मिळून 50 जागाही मिळाल्या नाही। त्याचे खापर आता एक दुसरा फोडले जात आहे। विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 20 तर काँग्रेसला 16 जागा मिळाल्या। शरद पवार यांची राष्ट्रवादी 10 जागांवर थांबली। त्यामुळे महाविकास आघाडीतील मतभेद समोर येऊ लागले आहेत। आता सोलापूरमधील ठाकरे सेनेने थेट खासदार प्रणिता शिंदे यांची महाविकास आघाडीतून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे, अन्यथा आगामी निवडणुका स्वबळावर लढू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे। नेमकं शिवसेनेची खासदार प्रणिती शिंदे यांच्या बाबतीत काय नाराजी आहे, आपण ते थोडक्यात पाहूयात। खासदार प्रणिती शिंदे यांच्यामुळेच सोलापूर जिल्ह्यातील 3 विधानसभा जागेंवर शिवसेना उभाटाचा पराभव झाला, असं शरद कोळी यांनी चक्क आरोप केला आहे। प्रणिती शिंदे यांच्यासारखे गद्दार लोक महाविकास आघाडीत असतील तर एकत्र लढणे अवघड आहे। महाविकास आघाडीतून खासदार प्रणिती शिंदे यांची हकालपट्टी करा, तसेच काँग्रेसने त्यांची खासदारकी रद्द करावी, असाही थेट मागणी करण्यात आली आहे।